माधुरी संतोष शिंदे माझ्या मुलाला 27 तारखेला मारलं 10 वाजताचे 10:30 वाजता आणि माझ्या मुलाला मारलं, इतकं मारलं, रक्त रोड झालं माझा मुलगा. तरी तिथं कुणीच देखील आलं नाही, पोलिस देखील आले नाही, काहीच नाहीये. आणि 10 ते 20 जणांनी मारलं माझ्या मुलाला. आणि पोलिस म्हणतात की नाही का 2च जणांची नावं घ्या. मोठा साहेब म्हणतो 2च जणांची नावं घ्या. माझ्या मुलाने मला फोन करून सांगितलं का मम्मी मला मारलं, इथं मी इथं पडलेलो, तू इथं ये. तेव्हा मी तिथं गेले. माझा मुलगा असा रक्ताने भरलेला होता. लवकर ते लवकर जेवढ्यांनी मारले तेवढ्यांवर कारवाई करावी माझी अशी विनंती. मी शुभम संतोष शिंदे. मी टपरी बंद करून घरी जाताना ब्रह्मनगर आलमगीर इथं मला 10 जणांनी मारहाण केली व तिथं माझ्या खिशात धंद्याचे पैसे होते, 3.5 तोळ्याची सोन्याची चेन होती, ती सकट हिसकून घेतली व मारहाण करून करण पाटील, सुमित आंपे, विशाल लालवंद्रे, स्वप्नील डोंगरे इत्यादी जण होते. त्यांचे अजून भरपूर मित्र होते, 10 जण होते अजून. त्यांनी मला मारून टाकायची धमकी दिली. डोक्यात लोखंडी रोड आणि त्यांनी मारून परत म्हणले का याला जीवच मारून टाकू, तू आमच्या भावाला मारलंय तर आम्ही तुला जीवच मारून टाकू. तर त्यानंतर पूर्वी मी हॉस्पिटलला ॲडमिट झालो. माझ्याकडे 2 भिंगार कॅम्पचे पोलीस स्टेशनमधून 2 पोलिस आले व साहेबांनी कॉल केला होता. साहेब मला म्हणला का 2च जणांची नावं घे. आता 2 जणांनी मला मारलं नाही, मला भरपूर जणांनी मारलं. ते मला म्हणून राहिले का 2च जणांची नावं घे. तर माझ्या साहेबांना एवढीच विनंती का त्याच्यात जेवढे पण आरोपी होते मारणारे त्यांना सगळ्यांना अटक झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे.